नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील 13वा आणि 14वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत। यापूर्वीचे 12 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या सर्व प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13वा आणि 14वा प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। त्यातील पहिलाच प्रश्न, याचे आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत। 2y² - 11y आणि +5। आता यामध्ये y² चा कोइफिशियंट येथे 2 आहे, 2 आणि कॉन्स्टंट येथे 5 आहे। यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल? 2 × 5 म्हणजे 10। म्हणजे हा कोइफिशियंट y² चा आणि हा कॉन्स्टंट या दोघांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे। तर हा येतो 10। म्हणजे आपल्याला फॅक्टर असे घ्यायचे दोन नंबर की त्यांचा मल्टिप्लिकेशन जर घेतला आपण तर 10 यायला पाहिजे, पण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे? -11। आता 10 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो आपण पाहू। 1 च्या टेबलमध्ये 1 × 10 होईल, बरोबर आहे। 2 च्या टेबलमध्ये म्हणलं तर 2 × 5 होईल। 3 च्या येणार नाही, 4 च्या नाही, 5 च्या येईल, 5 × 2 होईल आणि नंतर 10 च्या टेबलमध्ये येईल 10 × 1। आपल्याला काय पाहिजे? -11 आलं पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन। तर 1 आणि 10 यांची जर ॲडिशन घेतली तर आपण 11 येते, बरोबर आहे। म्हणजे मग आपण हे काय करणार? -10 आणि × -1 म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन किती येईल? -10 आणि × -1 म्हणजे +10च येईल, बरोबर आहे। आणि दोघांची ॲडिशन जर घेतली -10 आणि -1 तर काय येईल? -11 होईल। त्यामुळे आपण फॅक्टर कसे घ्यायचे? आता एक घ्यायचा -10y आणि दुसरा घ्यायचा आहे -1y म्हणजे -y। तर आता आपण याला 2y² - 11 ऐवजी आपण काय लिहिणार? -10y आणि -y आणि हे +5 ॲज इट इज। आपण काहीच फरक केलेला नाही, फक्त हे -11ला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे। तर आता या दोन नंबरमध्ये आणि या दोन नंबरमध्ये कॉमन काय येईल पाहायचं आपण। आता येथे 2 कॉमन आहे, येथे पण 2 आहे, म्हणजे 2 आपण घेऊ शकतो कॉमन। आणि इथे y आहे, येथे y² आहे, म्हणजे 2y कॉमन घेऊ आपण। 2y जर कॉमन घेतला तर येथे काय राहील? 2y कॅन्सल होईल, फक्त येथे y राहील एक। आणि मायनस म्हणजे 10y ला 2y ने डिवाइड केलं आपण तर काय राहील? फक्त 5 राहील, बरोबर आहे। आता येथे -1 कॉमन घेऊ आपण, म्हणजे काय येईल? येथे y राहील आणि -5 राहील। हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व केले तर आन्सर हेच येते आपलं। तर आता हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत आपल्याला आणि सेमच यायला पाहिजेत, तरच आपले फॅक्टर बरोबर येतात। आता ह्या दोन टर्ममध्ये आपण y -5 कॉमन घेऊ, मग येथे काय राहील? फक्त दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2y राहील आणि -1, किंवा दोन ब्रॅकेटऐवजी एक ब्रॅकेट घेतला आपण y -5 आणि उरलेल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲड करून टाकलेल्या आहेत। आता नेक्स्ट x² - 2x आणि -80 आहे। तर आता येथे x² ला कोइफिशियंट नाही आहे, म्हणजे 1 आहे। येथे काय 2 होता, म्हणून 2 × 5 आपण 10 घेतलं होतं यावेळेस, पण येथे काय 1 आहे, म्हणजे फक्त 1 आणि 80 यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल? 80च होईल। 1 असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 2, 3 असे जर असतील तर हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल। येथे 1 आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला 80 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे 80, आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? -2 आली पाहिजे। मल्टिप्लिकेशन येईल 80 म्हणजे -80 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे त्या दोन नंबरचा, आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -2 आली पाहिजे। तर असे नंबर कोणते आहेत? आपण 80 कोणत्या कोणत्या फॅक्टरमध्ये येतील? 1 च्या टेबलमध्ये 1 × 80 होईल, 2 च्या टेबलमध्ये 2 × 40 होईल, 3 च्या टेबलमध्ये 80 नाहीत, 4 च्या टेबलमध्ये आहेत तर 4 × 20 होईल, 5 च्या टेबलमध्ये आहेत 5 × 16 होईल, बरोबर आहे। नंतर 6, 7 काहीच नाही, नंतर 8 च्या टेबलमध्ये येतील 8 × 10 होईल। डिफरन्स किंवा ॲडिशन किती पाहिजे? -2 पाहिजे। आता 1 आणि 80 या दोघांचा ॲडिशन 81 होईल आणि डिफरन्स किती होईल? 79। हे आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला -2 पाहिजे, म्हणून ही पेअर घेता येणार नाही आपल्याला।
2 आणि 40 डिफरन्स यांचा 38 होईल आणि ॲडिशन किती होईल 40 आणि 2 42 आपल्याला -2 पाहिजे म्हणजे हे पण जमत नाही. 4 × 20 म्हणजे ॲडिशन जर घेतली आपण तर 24 येईल आणि डिफरन्स घेतला तर 16 येईल, नाही जमत आपल्याला. 5 × 16 म्हणजे ॲडिशन जर घेतली आपण तर 21 येईल, ह्या 2 नंबरचे ॲडिशन 21 होईल आणि डिफरन्स घेतला तर तो 11 येईल, ते पण नाही आपल्याला. आता 8 आणि 10 या दोघांची ॲडिशन जर घेतली आपण तर 18 होईल, पण डिफरन्स घेतला तर किती होईल, दोघांचा डिफरन्स जर घेतला आपण तर 2 होईल, बरोबर आहे. 10 आणि 8 म्हणजे आता ही पेअर घेता येईल आपल्याला 8 आणि 10 म्हणजे एक 10चा आणि एक 8चा. आता आपल्याला -2 पाहिजे, -2 पाहिजे म्हणजे आपण काय करणार, या नंबरला मायनस साईन देणार आणि या नंबरला प्लस साईन देणार. म्हणजे -10 मधून +8 जर झाले तर काय येईल -2 म्हणजे -2 येते आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -10 × 8 म्हणजे काय होईल -80 होईल, -80. म्हणून आपण -10x आणि +8x हे दोन आपण या -2x ऐवजी आपण हे दोन फॅक्टर ॲड करू = x² ॲज इट इज. फक्त -2x ऐवजी आपण काय लिहिणार -10x आणि +8x आणि हे -80 ॲज इट इज. म्हणजे -2xला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. -10x मधून जर 8x मायनस झाले तर काय राहील -2x. आता कॉमन काढायचे आहेत. येथे x आहे, येथे x² आहे म्हणजे x कॉमन घेता येईल आपल्याला. x जर कॉमन घेतला तर येथे काय राहील फक्त एक x राहील आणि मायनस साईन ॲज इट इज. येथे 10 राहतील, x कॅन्सल होईल, बरोबर आहे. आता इथे 8 कॉमन घेऊ आपण. 8 जर कॉमन घेतला आपण तर येथे काय राहील x राहील आणि 80ला 8ने डिवाइड केला आपण तर काय राहील 10. हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत. मग हे दोन ब्रॅकेट सेम आलेत त्यापैकी एकच ब्रॅकेट घेऊ आणि उरलेल्या टर्म आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲड करून टाकू. हे येतील आपले फॅक्टर. नेक्स्ट 3x². आता येथे x² कोइफिशियंट आहे पहा -4x आणि +1 आहे. तर यामध्ये आपण काय करणार 3 आणि 1 यांचा मल्टिप्लिकेशन किती होतोय 3 × 1 म्हणजे 3 येईल आपल्याला. म्हणजे मल्टिप्लिकेशन 3 आला पाहिजे आणि ॲडिशन किंवा डिफरन्स किती आला पाहिजे -4 आला पाहिजे. म्हणजे 3 आणि 1 घेऊ शकतो आपण. आता -3 आणि -1 म्हणजे काय होईल -4 होईल, बरोबर आहे. आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला तर +3 येईल म्हणजे +3 येथे +1 आहे आणि हे 3 म्हणजे +3 येऊन जातो. मग आपण फॅक्टर काय घेणार एक -3x आणि एक फक्त x म्हणजे -x. आता इथे आपण 3x² ह्या -4x ऐवजी आपण काय लिहिणार -3x आणि -1x म्हणजे x आणि +1. काहीच बदल केला नाही. -3x आणि -x म्हणजे -4x. आता ह्या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये कॉमन काढू. येथे 3 आहे, येथे 3 आहे, 3 कॉमन येईल. येथे x आहे, येथे x² आहे म्हणजे आपण कॉमन काय काढू 3x म्हणजे येथे फक्त x राहील आणि 3xला 3xने डिवाइड केलं मायनस साईन ॲज इट इज फक्त 1 राहील, बरोबर आहे. आता येथे आपण -1 कॉमन काढू म्हणजे हे दोन ब्रॅकेट सेम होतील. -1 कॉमन काढला तर येथे फक्त x राहील आणि येथे -1 राहील. म्हणजे -1ने जर ब्रॅकेट सॉल्व केला आपण तर काय होईल -x होईल आणि -×- +1 होईल. आता दोन्ही ब्रॅकेट सेम आलेत त्यापैकी एक ब्रॅकेट घेऊ आणि उरलेल्या टर्म 3x आणि -1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲड करू. हे येतील आपले फॅक्टर. नेक्स्ट येथे मित्रांनो दी मार्क प्राईस ऑफ अ TV सेट इज ₹50,000. एक TV सेट आहे, त्या TV सेटची मार्क प्राईस आहे म्हणजे TVवर लेबल लावलेलं आहे. छापील किंमत TVची लेबल कितीचं आहे ₹50,000 आणि यावर 15% डिस्काउंट ठेवलेला आहे शॉपकीपरने. त्या दुकानदाराने 15% डिस्काउंट ठेवलेला आहे. तर त्या TVची किंमत काय होईल म्हणजे 15% डिस्काउंट ठेवल्यानंतर कस्टमरला तो कोणत्या प्राईसमध्ये सेल करेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता आपण
खूप सोपा प्रॉब्लेम आहे. या टाईपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहेत. काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. मार्क प्राईस दिलेली आहे. मार्क प्राईस ती दिलेली आहे ₹50,000. बरोबर आहे. मार्क प्राईस 50,000. डिस्काउंट दिलेला आहे इक्वल टू 15%. आपल्याला काय करायचं आहे, कस्टमरला केवढ्यात पडेल म्हणजे सेलिंग प्राईस काढायची आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे कस्टमरला तो कोणत्या प्राईसमध्ये सेल करेल डिस्काउंट दिल्यानंतर. सेलिंग प्राईस किती आहे ती आपल्याला काढायची आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो डिस्काउंटचा फॉर्म्युला, डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राईस आणि इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. मार्क प्राईस दिलेली आहे 50,000 आणि पर्सेंटेज दिलेलं आहे 15%. आता यावरून 50,000 इंटू 15% म्हणजे काय, 15/100. हा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल. म्हणजे काय राहील 500 इंटू 15. दोघांचा मल्टिप्लिकेशन 15 इंटू 5 75 होतील आणि हे 20 ॲज इट इज. हे डिस्काउंट आहे. हा डिस्काउंट म्हणजे 15% म्हणजे किती होईल, ₹7,500 एवढा डिस्काउंट होईल. मग ओरिजिनल प्राईस काय आहे 50,000, त्यामधून हा मायनस करावा लागेल म्हणजे तेवढ्या किमतीमध्ये तो कस्टमरला सेल करेल. हा डिस्काउंट आलेला आहे आपला. आता देअरफॉर डिस्काउंट इक्वल टू ₹7,500. आता नाऊ आपल्याला सेलिंग प्राईस काढायची आहे. नाऊ सेलिंग प्राईस म्हणजे काय, जी छापील किंमत आहे. मार्क्ड प्राईस यामधून डिस्काउंट मायनस करावं लागेल. मायनस डिस्काउंट. मार्क प्राईस आपली ₹50,000 आहे आणि डिस्काउंट आलेला आहे ₹7,500. ही सबट्रॅक्शन 50,000मधून 7,500 गेले तर काय राहतील ₹42,500. आता आन्सर लिहू आपण. देअरफॉर फॉर कस्टमर the TV set price is rupees 42,500. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.